नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या सरळ सेवा लाईव्ह सेशनमध्ये. आज पुन्हा एकदा आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत त्यांचं ॲनालिसिस करणार आहोत. या प्रश्नांची जी लेवल आहे, या प्रश्नांची लेवल सरळ सेवा परीक्षा आहे, त्यामुळे अपकमिंग ज्या म्हाडा किंवा तलाठीच्या एक्झामिनेशन्स होणार आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे सेशन आहे. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. ही सर्व प्रश्न यापैकी 2 ते 3 प्रश्न आपण फ्रायडेच्या लेक्चरमध्ये घेतली होती, परंतु त्या ठिकाणी आपल्याला टेक्निकल एरर आल्यामुळे आपण लेक्चर डिस्कंटिन्यू केले होते. तेच लेक्चर आपण आता कंटिन्यू करत आहोत. पहिला प्रश्न होता आपला, पॅरेंट्स आर ऑफन ब्लाइंड डॉट 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 द फॉल्ट ऑफ देअर चिल्ड्रन. आता या ठिकाणी जे त्यांचे मुलं आहेत, पॅरेंट्स जे आहेत, पालक, आणि या पालकांची जी काही मुलं असतात, अनेकदा हे पालक आपल्या मुलांचे जे काही फॉल्ट असतात, आपल्या मुलांचे जे काही मिस्टेक्स असतात किंवा आपल्या मुलांनी जे काही चुकीचं काम केलेलं असतं त्याला अनेकदा ते दुर्लक्ष करत असतात किंवा अवॉइड करत असतात किंवा कानाडोळा करत असतात. मग या ठिकाणी बघा आपल्याला एक शब्द दिलेला आहे ब्लाइंड. तर ब्लाइंड या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती असेल की ब्लाइंड या शब्दाचा अर्थ होतो अंध. ज्याला दिसत नाही त्याला आपण काय म्हणतो, ब्लाइंड. परंतु जो एक डोळ्याने अंध असेल किंवा 2 डोळ्याने अंध असेल, त्यानंतर आपण ब्लाइंड हा शब्द असेल तर एकतर ऑफचा वापर करतो किंवा इनचा वापर करतो. परंतु जेव्हा हा ब्लाइंड शब्द दुर्लक्ष करणे किंवा दुर्लक्ष असणे याप्रमाणे वापरला जातो, तेव्हा ब्लाइंड या शब्दासोबत आपण टू हे प्रेपोजिशन यूज करत असतो. म्हणजे या ठिकाणी पॅरेंट्स आर ऑफन ब्लाइंड म्हणजे पॅरेंट्स हे अनेकदा अंध आहेत असं नाही, तर पॅरेंट्स हे अनेकदा आपल्या मुलांच्या फॉल्टकडे दुर्लक्ष करत असतात. आणि म्हणून हा जो ब्लाइंड शब्द या ठिकाणी आहे, या ब्लाइंड शब्दाचा अर्थ आपल्याला दुर्लक्ष करणे या अर्थाने घ्यायचा आहे. आणि म्हणून ब्लाइंड नंतर आपल्याला टू हा प्रेपोजिशन यूज करावा लागेल, तेव्हा तो अर्थ क्लिअर होईल. आणि म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे ऑफ ते कॅन्सल होईल, दुसरं ऑप्शन अबाउट कॅन्सल होईल, सी ऑप्शन 2 आहे ते बरोबर होईल, फॉर जे आहे ते चुकीचं होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्लाइंड नंतर टू हे प्रेपोजिशन यूज करावं लागेल. सो आता सेंटेन्स करेक्ट होणार, पॅरेंट्स आर ऑफन ब्लाइंड टू द फॉल्ट ऑफ देअर चिल्ड्रन. त्यांचे जे काही मुलं आहेत, त्यांचे जे काही फॉल्ट आहेत, त्यांच्या फॉल्टला पॅरेंट्स नेहमी काय करतात, दुर्लक्ष करतात. या पद्धतीने आपल्याला विचारलेला हा एक प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं, ब्लाइंड नंतर टू हा प्रेपोजिशन तेव्हा येतो जेव्हा आपल्याला दुर्लक्ष करणे या अर्थाने त्याचा वापर करायचा असेल तेव्हा. मग याच पद्धतीने आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे, द डॉग केम इन टू रूम. द डॉग केम इन टू माय रूम. डॉग जो आहे तो माझ्या रूममध्ये आला. अँड सॅट. सॅट म्हणजे काय, बसला. हा सीटचा सेकंड फॉर्म आहे. सीट म्हणजे काय, बसणे. याचा सेकंड फॉर्म काय आहे, सॅट. आणि याचा थर्ड फॉर्म काय असेल, सॅट. सो V1 सॅट, V2 सॅट आणि V3 काय होणार, सॅट. V1 सीट, V2 सॅट आणि V3 काय होणार, सॅट. सो या ठिकाणी बघा, द डॉग केम वर्बचा सेकंड फॉर्म, इन टू माय रूम अँड सॅट आणि बसला. मग आता बघा, बिसाइड, बिसाइड्स, ओव्हर, ऑन म्हणजे कुठेतरी जवळ बसलेला आहे. मग तो माझ्या जवळ बसलेला आहे किंवा माझ्या शेजारी बसलेला आहे, या अर्थाने बिसाइड हे प्रेपोजिशन बरोबर असेल. परंतु आपण जर बिसाइड्स असं म्हटलं तर हा एक कंजंक्शन आहे आणि याचा वापर आपण करू शकत नाही. त्यानंतर डॉग केम इन टू माय रूम अँड सॅट ओव्हर मी असं आपण म्हणू शकत नाही, की डॉग माझ्या रूममध्ये आला आणि माझ्यावर बसला असं आपण म्हणू शकत नाही. आणि डॉग केम इन टू माय रूम अँड सॅट ऑन असं आपण म्हणू शकत नाही. सॅट ऑन मी, माझ्यावर बसला असे आपण म्हणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी करेक्ट प्रेपोजिशन जो आहे तो करेक्ट प्रेपोजिशन असणार आहे बिसाइड. सो बिसाइड काय आहे, प्रेपोजिशन आहे. बिसाइड काय आहे, प्रपोजिशन आहे, माझ्या शेजारी. डॉग केम इन टू माय रूम अँड सॅट बिसाइड मी. डॉग माझ्या रूममध्ये आला आणि माझ्या शेजारी बसला, माझ्या बाजूला बसला. एक तर लेफ्ट साईडला असेल किंवा राईट साईडला असेल, पण माझ्या बाजूला बसणं. सो बिसाइडचा अर्थ होतो बाजूला, मी माझ्या बाजूला. क्लिअर आहे सर्वांना. सो अत्यंत सोपा असा प्रश्न प्रपोजिशनवर विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वन शुड नॉट बी. वन शुड नॉट बी म्हणजे कुणीही असायला नको. आणि नेग्लिजंट म्हणजे काय, दुर्लक्षित. नेग्लिजंट म्हणजे काय,
दुर्लक्षित. आणि नेग्लिजंट नंतर आपल्याला जो प्रपोजिशन यूज करायचा आहे तो आहे इन, तो आहे इन. सो नेग्लिजंट नंतर आपल्याला इन हा प्रपोजिशन यूज करावा लागतो. वन शुड नॉट बी नेग्लिजंट इन वन्स वर्क. कुणीही त्याच्या कामामध्ये दुर्लक्ष करू नये किंवा कुणीही त्याच्या कामामध्ये दुर्लक्ष करायला नको. सो या पद्धतीने इन हा प्रपोजिशन करेक्ट राहील. ऑफ, टू किंवा फॉर करेक्ट प्रपोजिशन्स होणार नाहीत. सर्वांनी लक्षात ठेवायचं, नेग्लिजंट नंतर आपल्याला इन हा प्रपोजिशन यूज करायचा आहे. सो सोपा प्रश्न होता. यानंतर पुढचा प्रश्न आहे, द फंक्शन विल टेक प्लेस. जे फंक्शन आहे ते फंक्शन होणार, टेक प्लेस म्हणजे होणार 8 AM 10 AM, म्हणजे एकतर 8 ते 10च्या दरम्यान फंक्शन होईल किंवा 8 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत फंक्शन होईल. म्हणजे आपण या ठिकाणी दोन ऑप्शन चूज करू शकतो. एक आपण फ्रॉमचा वापर करू शकतो किंवा या ठिकाणी आपण बिटवीनचाही वापर करू शकतो. आणि फ्रॉम जर वापरलेला असेल तर टू वापरायचा, बिटवीन जर वापरलेला असेल तर अँड वापरायचा. फ्रॉम जर वापरलेला असेल तर टू वापरायचा, बिटवीन वापरलेला असेल तर अँड वापरायचा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, द फंक्शन विल टेक प्लेस फ्रॉम 8 AM to 10 AM. म्हणजे फंक्शन जे आहे ते 8 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत असणार. किंवा आपण असं म्हणू शकतो, द फंक्शन विल टेक प्लेस बिटवीन 8 AM अँड 10 AM. म्हणजे 10, 8 आणि 10च्या दरम्यान किंवा 8 आणि 10च्या मध्ये फंक्शन होणार. सो या ठिकाणी बघा, फ्रॉम जर आपण वापरतोय तर टू वापरला पाहिजे, अँड नको, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. सिन्स वापरता येणार नाही, टू जर वापरलेला आहे तर फ्रॉम वापरला पाहिजे. अँड जर वापरलेला आहे तर बिटवीन वापरला पाहिजे. सो बिटवीन वापरलेला आहे तो अँड वापरलेला असला पाहिजे. सो या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आपल्याला करेक्ट प्रपोजिशन्स मिळत आहेत आणि म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट होणार. द फंक्शन विल टेक प्लेस बिटवीन 8 AM अँड 10 AM. सो बिटवीन आणि अँडचा वापर आपण करू शकतो किंवा फ्रॉम आणि टूचा वापर आपण करू शकतो. बिटवीन आणि टूचा वापर देखील होणार नाही की तुम्ही इथे बिटवीन लिहिणार आणि टू लिहिणार, तर असं करता येणार नाही. हा पॉइंट सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा. यावर आपल्याला यापूर्वी देखील सरळ सेवेने परीक्षित प्रश्न विचारलेले आहे, पुढेही विचारले जाऊ शकतात. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न होता, द फादर वॉज अँग्री ... हिज सन. आता इथे जर आपण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही अँग्री असणार तर अँग्री नंतर आपण कोणतं प्रपोजिशन घेत असतो, विथ हे प्रपोजिशन घेत असतो. आणि विथ हे प्रपोजिशन ऑप्शन ए मध्ये आहे. बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ती काय होणार, चुकीची होणार. क्लिअर. तर हा अत्यंत सोपा असा प्रश्न होता. यानंतरचा प्रश्न आहे, सुरेश वॉज अकम्प्लिस. सो अकम्प्लिसचा अर्थ होतो गुन्ह्यात साथ देणारा. जो व्यक्ती गुन्ह्यात साथ देतो त्याला आपण अकम्प्लिस असं म्हणत असतो. सो सुरेश वॉज अकम्प्लिस द चीटर, जो काही फसवणार आहे त्याच्यासोबत. सो या ठिकाणी बघा, अकम्प्लिस नंतर आपल्याला विथ हे प्रपोजिशन यूज करावं. सो सुरेश वॉज अकम्प्लिस विथ द चीट और सुरेश वॉज अकम्प्लिस विथ द चीटर असं आपण म्हणू शकतो. ऑप्शन बी मध्ये करेक्ट प्रपोजिशन विथ लिहिलेलं आहे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर असणार. मला वाटतं इथपर्यंत आपण आलो होतो मागच्या वेळेस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, द ट्रेन ... ॲट 6:30 PM एव्हरी डे. आता या ठिकाणी हा जो एव्हरी डे आहे, हा एव्हरी डे आपल्याला सजेस्ट करतो की हे वाक्य प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये असायला पाहिजे. मग प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट नंतर एकतर V1 येणार किंवा V1 ला S किंवा ES जोडलेला असणार. मग या सेंटेन्सचा सब्जेक्ट काय आहे, द ट्रेन हा सब्जेक्ट आहे. आणि द ट्रेन हा जर सब्जेक्ट आहे आणि ट्रेनची संख्या 1 आहे तर आपल्याला त्यानंतर V1 आणि V1 ला SES जोडावा लागेल, असा सिंग्युलर व्हर्ब घ्यावा लागेल. मग आपल्याला असा व्हर्ब शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला V1 दिसेल आणि त्याला S जोडलेला असेल. तर ऑप्शन ए मध्ये बघा, अराइव्ह लिहिलेला आहे आणि त्याला S जोडलेला आहे. ऑप्शन बी मध्ये विल अराइव्ह आहे की जे चुकीचं आहे. ऑप्शन सी मध्ये ING जोडलेला आहे की जो चुकीचा आहे. ऑप्शन डी मध्ये वुड अराइव्ह लिहिलेला आहे की जे चुकीचं आहे. म्हणजे बी कॅन्सल, सी कॅन्सल, डी कॅन्सल, एकच ऑप्शन शिल्लक राहील ऑप्शन ए, ज्यामध्ये व्हर्बला S लावलेला आहे आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन असेल. सो या ठिकाणी आपण म्हणणार द ट्रेन अराइव्हज
द ट्रेन अराइव्स ॲट 6:30 PM एव्हरी डे. दररोज ट्रेन 6:30 वाजता येत असते किंवा ट्रेनचं आगमन दररोज 6:30 वाजता होत असतं. तर या पद्धतीने हा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सवर विचारलेला एक साधा आणि सोपा प्रश्न होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, माय वॉच डॉट 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 रिपेअरिंग. आता बघा या ठिकाणी वॉच काय आहे, माय वॉच एक सब्जेक्ट आहे आणि वॉचची संख्या किती आहे, एक. म्हणजे सब्जेक्ट कसा असणार आहे, सिंग्युलर असणार आहे किंवा सब्जेक्टला आपण म्हणू शकतो एकवचनी असेल. मग सब्जेक्ट जर एकवचनी असेल तर त्यानंतर फक्त नीड वापरता येणार नाही, कारण नीड काय आहे, V1. यानंतर जर आपल्याला व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा असेल तर त्याला एस किंवा ES जोडावा लागेल. आणि पहिल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त नीड हा काय आहे, V1 आहे, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर दुसरं ऑप्शन बघा, नीड हा एक V1 आहे, त्याला एस जोडलेला आहे, म्हणजे हे आपलं ऑप्शन बरोबर होऊ शकतं. त्यानंतर पुढे बघा ऑप्शन सी मध्ये इज आहे, हा सिंग्युलर आहे, बघा आपलं ऑप्शन सी देखील होऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी बघा नीडेड लिहिलेलं आहे, सो ऑप्शन डी देखील आपलं उत्तर होऊ शकतं. परंतु बघा माय वॉच नंतर जर आपण इज घेतलं आणि नीडिंग घेतलं तर नीडला आपण ING फॉर्म जोडत नाही, सो ING प्रत्यय जोडत नाही, सो या ठिकाणी नीडिंग असं म्हणणं चुकीचं राहील. सो ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल झालं. मग आपण असं म्हणू शकतो, माय वॉच नीड्स रिपेअरिंग, माझ्या वॉचला रिपेअरिंगची गरज आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो, माझ्या वॉचला रिपेअरिंगची गरज होती. सो दोन्ही ऑप्शन्स या ठिकाणी करेक्ट होतात. तुम्ही नीड्सचाही वापर करू शकतात, तुम्ही नीडेडचाही वापर करू शकतात. सो या ठिकाणी आपल्याला नीड्सही वापरता येईल आणि नीडेडही वापरता येईल. कोणत्याही परिस्थितीत आपण नीडेड चुकीचं आहे असं म्हणू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन्समध्ये थोडीशी गडबड झालेली असेल, परंतु लक्षात ठेवायचं आपण व्हर्ब नंतर सब्जेक्ट नंतर व्हर्बचा सेकंड फॉर्मही यूज करू शकतो, व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मही यूज करू शकतो आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला एस किंवा ES जोडू देखील शकतो. सो हा प्रश्न सर्वांना समजला असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ही ॲज वेल ॲज हिज असिस्टंट. आता बघा या ठिकाणी ही हा एक सब्जेक्ट 1 आहे आणि हिज असिस्टंट जो आहे हा सब्जेक्ट 2 आहे आणि याला जर पाहिलं असेल आपण तर याला कशाने जोडलेला आहे, ॲज वेल ॲजने जोडलेला आहे. याला कशाने जोडलेला आहे, ॲज वेल ॲजने. जेव्हा दोन सब्जेक्टला ॲज वेल ॲजने जोडलेलं असतं तेव्हा हा जो पहिला सब्जेक्ट असतो या पहिल्या सब्जेक्टनुसार आपल्याला इथे व्हर्ब घ्यावा लागतो. सो सब्जेक्ट ही आहे आणि ही नुसार आपल्याला व्हर्ब घ्यायचा असेल तर एकतर ही नंतर इजचा वापर होईल किंवा ही नंतर वॉजचा वापर होईल किंवा ही नंतर जर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर त्याला एस किंवा ES जोडावा लागेल. मग बघा ही नंतर इज आपण बरोबर म्हणू शकतो, परंतु ही नंतर आर वापरता येणार नाही. ही नंतर आपण विलही वापरू शकतो आणि ही नंतर आपण वुडही वापरू शकतो. परंतु जर आपण विल आणि वुडचा वापर केला तर पुढे बघा या ठिकाणी काय शब्द आहे, कमिंग. परंतु विल नंतर डायरेक्टली ING फॉर्म येत नाही आणि वुड नंतरही ING फॉर्म येत नाही. म्हणजे इथे कमिंग लिहिलेलं असल्यामुळे आपल्याला विल घेता येणार नाही, कमिंग लिहिलेलं असल्यामुळे वुड घेता येणार नाही. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, दॅट इज. मग हेच आपल्यासाठी करेक्ट होणार. सो सेंटेन्स होणार, ही ॲज वेल ॲज हिज असिस्टंट इज कमिंग. ही ॲज वेल ॲज हिज असिस्टंट इज कमिंग. तर या पद्धतीने हा छोटासा पॉइंट आहे ॲज वेल ॲज बद्दलचा, हा सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, बोथ औरंगाबाद अँड पुणे डॉट 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 फेमस सिटीज. आता या ठिकाणी बघा बोथचा वापर केलेला आहे. जेव्हा आपण बोथचा वापर करत असतो तेव्हा पुढे जे कंजंक्शन असेल ते कंजंक्शन कोणतं असेल, अँड हे कंजंक्शन असेल. बऱ्याचदा अँडच्या ऐवजी ॲज वेल ॲज हे कंजंक्शन लिहून दिलं जातं की जे चुकीचं असतं. सो लक्षात ठेवायचं, इथे जर बोथ आहे आणि बोथ नंतर ज्या दोन एंटिटीज किंवा जे दोन नाउन्स किंवा जे दोन ॲडजेक्टिव्स किंवा जे दोन वर्ब्स दिलेले असतील त्यांना अँडने जोडावं लागेल. सो या ठिकाणी बघा औरंगाबाद दिलेला आहे आणि पुणे दिलेला आहे. बोथसाठी पहिला आहे औरंगाबाद, दुसरा आहे पुणे. सो दोन नाउन आहेत, यांना जोडावं लागेल आपल्याला कशाने, अँडने जोडावं लागेल.
सो या ठिकाणी अँडने सुरू होणारं आपलं ऑप्शन करेक्ट असेल. ऑप्शन ए करेक्ट, ऑप्शन बी करेक्ट, ऑप्शन सी उत्तर होणार नाही, ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. आता बघा या ठिकाणी बोथचा वापर केलेला आहे. जेव्हा आपण बोथ म्हणतो तेव्हा दोन्ही किंवा दोन्हीही असं त्याचा अर्थ होतो. आणि जेव्हा दोन्ही किंवा दोन्ही असा अर्थ घेतला जातो तेव्हा व्हर्ब प्ल्युरल असणार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला व्हर्ब हा प्ल्युरल घ्यावा लागेल. तर आर हा प्ल्युरल आहे म्हणून ऑप्शन ए बरोबर होणार. या ठिकाणी हॅव जो आहे तो देखील प्ल्युरल आहे म्हणून ऑप्शन बी ही बरोबर, ऑप्शन सी ही बरोबर असणार. हे ऑप्शन सी आहे आणि हे ऑप्शन डी आहे. परंतु या ठिकाणी बघा फेमस सिटीज काय आहे, एक नाउन आहे. सो बोथ औरंगाबाद अँड पुणे हॅव फेमस सिटीज असं म्हणता येणार नाही, कारण तो आपल्याला समर्पक अर्थ देणार नाही आणि म्हणून आपल्याला ऑप्शन सी कॅन्सल करावं लागणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए. बोथ औरंगाबाद अँड पुणे आर फेमस सिटीज असं आपण म्हणू शकतो. सो हा पॉइंटही आपल्याला कळाला असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. एक सेंटेन्स आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायला सांगितलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे ही सेड, इथे लिहिलेलं आहे ही सेड, त्यानंतर आहे कॉमा, इट इज फाईन डे. आता ही सेड असेल तर ही सेडचं ही सेड दॅट असं आपण लिहिणार. सो बघा पहिल्या ऑप्शनमध्ये ही सेड दॅट आहे, परंतु दुसऱ्या ऑप्शनमध्ये सेज आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये सेज आहे, म्हणून बी कॅन्सल, सी कॅन्सल. आणि इथे फक्त सेड लिहिलेलं आहे, सेड नंतर दॅट लिहिलेला नाहीये, म्हणजे ऑप्शन डी देखील कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, आणि हेच आपलं करेक्ट आन्सर होऊ शकतं. बघा ही जसाचा तसा, सेड जसाचा तसा, हा कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करण्यासाठी आणि दोन्ही सेंटेन्सेसला एकत्र जोडण्यासाठी आपण पुढे लिहिलेला आहे दॅट. त्यानंतर हा इट जसाचा तसा, इजचं रूपांतर वॉज मध्ये होणार. अ फाईन डे जसाच तसा, फुल स्टॉप. म्हणून आपलं ऑप्शन ए जे आहे हेच फायनल ऑप्शन होणार, हेच करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर? तर अत्यंत सोपा प्रश्न होता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरचा. त्यानंतर पुढे आणखी देखील एक प्रश्न आहे जो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर आहे. सिट डाऊन बॉईज, सिट डाऊन बॉईज या ठिकाणी मुलांना सांगितलेलं आहे की खाली बसा. सेड द टीचर, कोण म्हटलेलं आहे? सेड द टीचर. म्हणजे इथे द टीचर जो असेल तो सब्जेक्ट असेल, त्यानंतर असेल सेड आणि त्यानंतर असेल दॅट. मग बघा सुरुवात झालेली आहे द टीचर, त्यानंतर इथे सुद्धा द टीचर, इथे सुद्धा द टीचर आहे, इथे सुद्धा द टीचर आहे. आता बघा जर ही ऑर्डर आहे सिट डाऊन बॉईज, तर आपण ऑर्डर्डही म्हणू शकतो. द टीचर ऑर्डर्ड असंही म्हणू शकतो, द टीचर कमांडेड असंही आपण म्हणू शकतो, किंवा सिम्पली द टीचर सेड दॅट असंही म्हणू शकतो, किंवा टीचर टोल्ड असंही आपण म्हणू शकतो. मग या ठिकाणी बघा ऑर्डर जो आहे तो अगदी बरोबर आहे, परंतु आस्क्ड आपण म्हणू शकत नाही, कारण टीचर काय म्हटले? सिट डाऊन बॉईज, खाली बसा. टीचरने प्रश्न विचारलेला नाहीये. हा प्रश्न आहे का? नाही. मग हा जर प्रश्न नाही तर इथे आस्कचा अर्थ आपल्याला येणार नाही, किंवा आस्क हा शब्द वापरता येणार नाही. त्यानंतर जर हा प्रश्न नाही तर इन्फॉर्म सुद्धा करत नाहीये. सेट द टीचर, टीचर सेट सेट डाऊन बॉईज, टीचरने काय सांगितलं की खाली बसा, तो खाली बसणे हे इन्फॉर्म करणे नाहीये, म्हणून इन्फॉर्म आपण घेऊ शकत नाही. आपण टोल्ड घेऊ शकतो किंवा ऑर्डर्ड घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सेट डाऊन बॉईजला करेक्टली सेंटेन्समध्ये लिहायचं आहे द बॉईज. आता बघा द टीचर ऑर्डर्ड द बॉईज, कुणाला सूचना दिलेली आहे? बॉईजला. आणि काय सूचना दिलेली आहे? नॉट टू स्टँड अप. आता बघा या ठिकाणी जे अर्थ निघतोय नॉट टू स्टँड अप, या पर्टिक्युलर शब्दांमध्ये ऑर्डर दिलेली नाहीये. त्यामुळे अर्थ जरी योग्य निघत असला तरी वाक्याची रचना जी आहे ती पूर्णतः या ठिकाणी आपल्याला चुकीची दिसते. द बॉईज नॉट टू स्टँड अप. सो नॉट टू स्टँड अप म्हटल्याने आपलं ऑप्शन ए जे आहे हे करेक्ट आन्सर होणार नाही. त्यानंतर आपलं दुसरं आणि तिसरं या ठिकाणी आपण कॅन्सल केलेलं आहे. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन डी, तर हेच आपलं करेक्ट उत्तर होणार. मग बघा द टीचर टोल्ड द बॉईज, द टीचर टोल्ड द बॉईज टू सिट डाऊन, टू सिट डाऊन. आणि हेच या ठिकाणी आपल्याला करेक्ट मिळतंय आणि म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन डी. द टीचर टोल्ड द बॉईज टू सिट डाऊन, द टीचर टोल्ड द बॉईज टू सिट डाऊन. आणि म्हणून आपल्याला ऑप्शन डी सोबत जावं लागेल. सो यासाठी ऑप्शन डी हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे
धीरज सेड एक्सलंट. आता बघा इथे फक्त एक्सलंट हा शब्द आहे आणि हा जेव्हा असा एकच शब्द या ठिकाणी असेल तेव्हा याचं आपल्याला डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना इट वॉज एक्सलंट असं म्हणावं लागेल. सो बघा धीरज जसं आहे तसंच येणार. त्यानंतर धीरज सेड एक्सक्लेम्ड असं म्हटलेलं आहे. आता एक्सलंट नंतर या ठिकाणी आपल्याला एक्सक्लामेटरी मार्क दिसतोय म्हणून आपण एक्सक्लेम्ड म्हणणं जास्त उचित ठरणार. म्हणून ए आणि बी बरोबर असेल, फक्त सेड म्हणणं चुकीचं असेल, एक्सक्लेम्ड म्हणणं बरोबर असेल, म्हणजे ऑप्शन सी आपलं एलिमिनेट होतंय. मग आता बघा एक्सक्लेम नंतर दॅट आणि या ठिकाणी बघा हे ऑलरेडी आपण कॅन्सल केलेलं आहे त्यामुळे हे विचारात घ्यायचं नाही. एक्सक्लेम्ड नंतर दॅट लिहिलेलं आहे. त्यानंतर हा जो एक्सलंट आहे या एक्सलंटला आपल्याला म्हणायचं आहे इट वॉज एक्सलंट. हे जेव्हा घेणार तुम्ही एक्सलंट हे इट इज एक्सलंट असं घ्यायचं नाही, इट वॉज एक्सलंट असं घ्यायचं. सो या ठिकाणी बघा इज दिलेला आहे की जो चुकीचा आहे म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. येथे सुद्धा इज दिलेला आहे म्हणून ऑप्शन बी कॅन्सल. एकच ऑप्शन शिल्लक राहील ऑप्शन डी. बघा इट नंतर वॉज आहे आणि वॉज नंतर एक्सलंट आहे, शेवटी फुल स्टॉप आहे म्हणजे हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार. धीरज एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज एक्सलंट. धीरज एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज एक्सलंट. या पद्धतीने आपलं हे उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे यूज पॉझिटिव्ह डिग्री. शी इज रिचर देन आय. शी इज रिचर देन आय. सो बघा आपल्याला माहिती आहे की आपण याचं कसं पॉझिटिव्ह डिग्री करत असतो. दॅन नंतर हा आय जो असेल हा आय सुरुवातीला येईल. त्यानंतर आपल्याला इथे इज दिसतोय म्हणून आय नंतर आपल्याला एम घेता येईल. हे अगदी बरोबर आहे. हे सेंटेन्स जर नेगेटिव्ह असेल तर हे सेंटेन्स आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल, परंतु हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्हचं सेंटेन्स आपल्याला नेगेटिव्ह करावं लागतं म्हणून आय एम नंतर आपल्याला नॉट घ्यावं लागेल. सो या ठिकाणी बघा नॉट घेतलेलं आहे. ओके. आता जर आपण पाहिलं रिचर एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे. मग रिचर या कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये घ्यायचं असेल तर ॲज रिच ॲज करावं लागेल किंवा सो रिच ॲज करावं लागेल. जसं आपण पाहू शकतो इथे नॉट आहे म्हणून आपल्याला सो रिच ॲज असं म्हणावं लागेल आणि त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे हा जसाच तसा लिहावा लागेल. सो हे पहिलंच सेंटेन्स अगदी बरोबर आहे की जे या कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करेक्टली कन्वर्ट करत आहे. याबद्दलची माहिती मी तुम्हाला डिग्री या चॅप्टरमध्ये दिलेली आहे आणि जो पहिला व्हिडिओ आहे त्यामध्येच ह्या सर्व माहिती तुम्हाला मी सांगितलेलं आहे. शी इज मोर रिच असं म्हणता येणार नाही, आय एम पुअर असंही म्हणता येणार नाही, शी इज रिच नॉट मी हे सर्व चुकीचे आहेत. या सेंटेन्सला आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं लिहिता येईल, आय एम नॉट सो रिच ॲज शी या पद्धतीने पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर करून ऑप्शन ए जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे. क्लिअर. आणि यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नो अदर बॉय इन क्लास. नो अदर बॉय इन क्लास इज डॉट 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 रमेश. आता बघा जेव्हा आपण अशी रचना करतो नो अदर बॉय इन क्लास इज, नो अदर हे काय दाखवतं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री दाखवतं. पॉझिटिव्ह डिग्री नो अदरमध्ये कशा प्रकारची लिहिली जाते, एकतर ॲज त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री नंतर ॲज किंवा सो त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री त्यानंतर ॲज आपण यूज करत असतो. मग बघा या ठिकाणी फक्त टॉलर ॲज आहे सो हे चुकीचं. या ठिकाणी मोर टॉल ॲज आहे हे चुकीचं. इथे बघा ॲज टॉल ॲज म्हणजे ॲज पॉझिटिव्ह डिग्री ॲज सो हे बरोबर. इथे टॉल दॅन लिहिलेलं आहे तर हे चुकीचं होणार. ऑप्शन सी बरोबर होणार. नो अदर बॉय इन क्लास इज ॲज टॉल ॲज रमेश आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे हे करेक्ट ऑप्शन होईल. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे कन्वर्ट इनटू पॅसिव्ह व्हॉइस. हरी इज सेलिंग शुगर. आता बघा इथे हरी हा सब्जेक्ट आहे, इज सेलिंग हा व्हर्ब आहे आणि शुगर हा ऑब्जेक्ट आहे. आता हा जो ऑब्जेक्ट शुगर आहे हा सब्जेक्ट बनणार आणि म्हणून शुगरने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होणार. सो या ठिकाणी शुगर लिहिलं. आता इथे बघा इज आय एन जी आहे, इज सेलिंग आहे, इज नंतर जो व्हर्ब आहे तो आय एन जी आहे म्हणून आपल्याला हरी नंतर एमेजार पैकी इज लिहावा लागेल आणि त्यानंतर बिंग लिहावा लागेल. सो इज नंतर आपल्याला बिंग मिळालं पाहिजे. इथे सेल्ड आहे आणि सेल्ड चुकीचं आहे
त्यानंतर इथे इज आहे आणि बिंग आहे, सो हे बरोबर असू शकतं. इथे इज आहे, इथे बिंग आहे, हे बरोबर होऊ शकतं. हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन डी ऑल ऑर करेक्ट आपण घेऊ शकत नाही. त्यानंतर बघा इथे सोल्ड आहे V3 आणि इथे सेल्ड आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की सेल जो आहे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, सोल्ड जो आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, अगेन सोल्ड जो आहे हाच व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे. सो आपण असं म्हणू शकत नाही सेल्ड, सो हे चुकीचं आहे. आणि सेल्ड हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन सी मधील सेल्ड चुकीचं आहे, सो ऑप्शन सी कॅन्सल होणार. सो या ठिकाणी सोल्ड लिहिलं, त्यानंतर बाय लिहिलं, त्यानंतर हा सब्जेक्ट आता ऑब्जेक्ट होईल, तो या ठिकाणी ऑब्जेक्ट झालेला आहे. सो ऑप्शन बी जे आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट पॅसिव्ह वॉइस आहे. हरी इज सेलिंग शुगर, शुगर इज बिंग सोल्ड बाय हरी, हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. तर या पद्धतीने आपण ही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेली आहे. आणखी प्रश्न आहे ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. कन्वर्ट इनटू पॅसिव्ह व्हॉइस. सेंटेन्सला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आय सब्जेक्ट आहे, नो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि हिज ॲड्रेस काय आहे, ऑब्जेक्ट. मग हा जो हिज ॲड्रेस ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट बनणार सब्जेक्ट, मग सब्जेक्ट बनणार म्हणून याची सुरुवात हिज ॲड्रेस हिज ॲड्रेस हिज ॲड्रेसने अगदी बरोबर आहे. आता इथे बघा हा नो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. नो काय आहे, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर त्याचं कन्वर्जन आपण कसं करत असतो, एम इज आर प्लस V3 मध्ये करत असतो. मग बघा हिज ॲड्रेस, ॲड्रेसची संख्या किती आहे, 1. मग 1 असेल तर त्यासोबत आपल्याला काय यूज करावं लागणार, इज यूज करावं लागणार. म्हणजे हिज ॲड्रेस नंतर आपल्याला इज मिळालं पाहिजे. सो पहिल्या सेंटेन्समध्ये इज, दुसऱ्या सेंटेन्समध्ये इज, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या सेंटेन्समध्ये वॉज दिसतोय म्हणून सी आणि डी कॅन्सल होणार. ओके. आता याच्यानंतर V3 कोणता येणार, नोचा V3 होतो नॉन. आपल्याला माहिती असलं पाहिजे KNOW हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, KNEW हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि KNOWN हा व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे. नो, न्यू, नॉन. यामध्ये हा जो के असतो हा के सायलेंट असतो, हे सर्वांना माहिती असेल. मग आता बघा आपल्याला इज नंतर V3 घ्यायचा आहे. मग इज नंतर V3 नॉन आहे का, यस, हा या ठिकाणी नॉन आहे. आणि सर्वांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे की जेव्हा V3 नॉन घेतला जातो किंवा नोचं जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस नॉन केलं जातं तेव्हा त्याच्यानंतर बाय हा प्रिपोजिशन घेतला जात नाही. सो इथे जर आपण पाहिलं तर हा बाय प्रिपोजिशन चुकीचा आहे आणि बाय प्रिपोजिशन चुकीचं आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते कॅन्सल होणार. टू हे प्रिपोजिशन करेक्ट राहणार आणि त्यानंतर हा जो आय ऑब्जेक्ट बनणार, ऑब्जेक्ट बनल्यानंतर तो मी होणार आणि हेच आपलं करेक्ट सेंटेन्स होणार, हेच आपलं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होणार. हिज ॲड्रेस इज नॉन टू मी, हेच आपल्यासाठी करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होणार आणि म्हणून ऑप्शन ए जे आहे ऑप्शन ए करेक्ट आहे. सो या ठिकाणी फुल स्टॉप आणि पुढे सेंटेन्स बरोबर असेल. सो आय नो हिज ॲड्रेसचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होणार, हिज ॲड्रेस इज नोन टू मी. बरेच जण बाय असलेलं उत्तर लिहून येतील परंतु बाय घेता येत नाही. नॉनसाठी आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असताना बाय हे प्रपोजिशन घेत नाही. सो ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही, ऑप्शन ए हेच आपलं उत्तर होणार. तर या पद्धतीने आपण हे मोस्ट जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत. सरळ सेवा परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. या प्रश्नांमागे नेमका काय पॅटर्न होता ते आपल्या लक्षात आलं असेल. हे सर्व नियम कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून येणाऱ्या सरळ सेवा परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया रात्री 9 वाजता MPSC लाईव्ह सेशनमध्ये MPSCच्या प्रश्नांसह. थँक्यू सो मच. धन्यवाद.